6 नंबरची जी राशी आहे ती कन्या राशी आहे. मी मगाशी सांगितलं होतं की 2-2 राशींना एक ग्रहांचा स्वामी आहे. तर 3 आणि 6 नंबरच्या राशींचा स्वामी जो आहे तो बुध आहे. तर 3 नंबरची राशी मी सांगितली की बोलण्यामध्ये चतुर असते, बोलायला हे असते. ते 6 नंबरच्या राशी म्हणजे ह्याचाही स्वामी जर बुध आहे तर मग ह्या राशीचं स्वभाव वैशिष्ट्य काय असेल की ही थोडीशी भित्री असते, बोलते वगैरे सगळं छान आहे. व्यवहार त्यांच्याकडे जर का म्हणजे एखाद्याला बोलणं म्हणजे खोचक बोलणं आपण म्हणतो ना की त्यांचा जो बुद्धीचा वापर आहे तर तो खोचकपणासाठी किंवा दुसऱ्याला कमी लेखवण्यासाठी असेल. तर कन्या राशीचा जो बुध असतो तो म्हणजे आपल्या ज्ञानाचा उपयोग पुढच्याला कशासाठी होईल असा उपयोग करणारे किंवा मग पुढच्या व्यक्तीला त्याचे फायदे कसे होतील. आपण जेव्हा हे जे सांगत आहोत हे सगळं आपण चंद्र राशीनुसार सांगत आहोत. म्हणजे चंद्र राशी म्हणजे जी राशी आपली असते ती पहिल्या घरात मांडायची आणि बाकीचे सगळे. तर आता चंद्र राशी म्हटल्यानंतर 6 पहिल्या घरात आलं तर 12 नंबरची राशी ही 7व्या घरात येणार आणि 7व्या घरामध्ये आपल्या ह्या वर्षी जे परिवर्तन होणार आहे शनी, राहू, चंद्र, शुक्र हे सगळे ग्रह मीन राशीमध्ये म्हणजे त्याच्या 7व्या स्थानामध्ये येत आहेत कन्या राशीच्या. तर मग 7व्या स्थानावरनं काय होऊ शकतं की वादविवाद कोणाशी तर फॅमिलीशी म्हणजे नवरा बायकोंमध्ये वादविवाद किंवा भागीदारीमध्ये जर तुमचे काही बिझनेस असेल पार्टनरशिपमध्ये असेल तर त्याच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात. तर त्या गोष्टी लक्ष देणे, त्या टाळणे, वादविवाद कसे होणार नाहीत हे बघणे आणि ह्याच्यासाठी जे रेमेडीज आहेत ह्याच्यासाठीचा शुभ रंग जो आहे तो आहे हिरवा. पोपटी कलर जास्त ह्यांना शुभ जातो आणि रेमेडीज असे असणार आहेत बुधासाठी की आपण विष्णू उपासना केलेली जास्त फायदेशीर ठरते. विष्णू उपासनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे पांडुरंग. तर त्याच्यासाठी मूग आणि तुळशीची पानं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात जाऊन वाहणे किंवा विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा अजून कुठले विष्णूचे मंत्र जे असतील ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करणे हे केलं तरी चालेल.